तर यवत इथं जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। पुणे जिल्ह्यातील दौंडमधील यवत इथं तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत होती। तर तणाव सध्या निवळलेला आहे, पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे। परिस्थिती नियंत्रणात असल्याचं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान यवतमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। यवतमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। तर या घटनेची चौकशी करणार असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। एक बाहेरच्या व्यक्तीने एक चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले। जमावाला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला, पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। दोन्ही समाजाची लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल। तर यवत प्रकरणी पोलिसांची पत्रकार परिषद देखील पार पडली। सोशल मीडियावर पोस्टमुळे तणाव निर्माण झाला, अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे। तर काही ग्रामस्थ आणि गावाबाहेरील काही व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली। तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटात बैठक झाली होती असंही त्यांनी सांगितलेलं आहे। मोबाइल फ़ोन में व्हाट्सएप और फेसबुक पे एक स्टेटस रखा है जो आक्षेपजनक ऑब्जेक्शनेबल स्टेटस है। तो उस कंप्लेंट पे उस लड़के को पुलिस स्टेशन में लाया गया। पुलिस स्टेशन में लाने के बाद उस पर कार्रवाई करनी शुरू की गई। गांव के कुछ लोग भी वहाँ पे आए। एक हफ्ता पहले को घटना हुई थी जिसकी वजह से थोड़ा तनाव बढ़ा हुआ था, तो ये मोशन हाइटन होने की वजह से गांव के लोग रास्ते पे आए और उसमें से कुछ यंगस्टर्स ने कुछ जगह पे जाके कुछ स्ट्रक्चर को नुकसान पहुंचाने की कोशिश की, पर इसमें किसी को कोई इंजरी नहीं हुई है।